मी विचारतो सर, बबनराव तायवाडे आपल्या सोबत आहेत। बबनरावजी, जो दावा आता केला जातोय की संपूर्ण मराठा समाज हा कुणबी आहे, त्याचे ऐतिहासिक दाखले आहेत, त्याच्याबद्दलचे गॅझेटियर्स आहेत, ते लागू केले जावेत आणि या आधारावर 58 लाख नोंदी आहेत, त्या आधारावरती मराठा समाज हाच कुणबी समाज आहे, तो मराठा हा जात समूहच नाहीये, अशा प्रकारची जी मांडणी केली जाते ती तुम्हाला मान्य आहे का? नाही, मांडणी केली आहे हे मला मान्य आहे। हां, अनेक लोक आम्ही पण त्याच्याशी सहमत आहोत, दुमत त्याच्यामध्ये नाही आहे। मग प्रॉब्लेम कुठे आहे? पण ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला हां, आणि स्वतंत्र झाल्यानंतर ज्या संविधानाने हा देश चालतो त्या संविधानामध्ये 340व्या कलमानुसार ओबीसीला आरक्षण देण्यात यावं ही तरतूद केली। 41 नुसार एससीला आणि 42 नुसार एसटीला। हां, एससी आणि एसटीला 50 पासून मिळालं, पण जेव्हा ओबीसी संवर्गाला आरक्षण द्यायची वेळ आली तेव्हा यांच्या जातीची संख्या तिथे नाही आहे, त्यामुळे ते थांबला आणि म्हणून काका कालेलकर आयोग बसला। हां, काका कालेलकर आयोगाने जी जातींची यादी सादर केली आपल्या अहवालामध्ये त्याच्यामध्ये फक्त कुणबी जात होती। तो 25 वर्ष लागू होऊ शकला नाही। नंतर 1978ला बीपी मंडल आयोग आला, त्यांनी जी जातीची यादी सादर केली त्याच्यामध्ये फिर सुद्धा फक्त कुणबी जात आली आणि मग त्याच्यामध्ये काही दिवसांनी मराठा कुणबी, कुणबी मराठा, लेवा पाटील, लेवा पाटीदार हे अशा ज्या कुणबी समजल्या जातात त्या जातीचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आला। अडचण इथे अशी झाली की मंडल आयोगाने जो अहवाल सादर केला त्याच्यामध्ये मराठा कास्टला फॉरवर्ड कास्टचा उल्लेख म्हटलेला आहे आणि नंतर तो बीपी मंडलचा अहवाल 7 ऑगस्ट 1990 रोजी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये पारित झाला आणि पारित झाल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या काही फॉरवर्ड कास्ट म्हणून ती यादी दिलेली आहे, मराठा आहे, गुजर आहे, जाट आहे, ज्या ज्या जातीचा समावेश ओबीसी मध्ये करण्याकरता संघर्ष केला जातो, याच्याकरता त्यांनी सांगितले की या फॉरवर्ड कास्टला जर बॅकवर्ड क्लासमध्ये इन्क्लूड करायचं असेल तर एक पद्धत त्यांनी ठरवून दिलेली आहे की आधी त्या राज्याच्या राज्य मागासवर्गीय आयोगाने अभ्यास करून ही जी फॉरवर्ड याच्यामध्ये कास्ट टाकलेली आहे बॅकवर्ड आहे अशी शिफारस राज्य सरकारकडे करावी आणि राज्य सरकार मी थोडंसं थांबवतो तुम्हाला, याच्यासाठी थांबवतो। आरक्षण कसं द्यावं त्याबद्दलची ती प्रक्रिया, त्यांचं म्हणणं वेगळं आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की मराठा समाजातल्या 58 लाख नोंदी जर समोर आलेल्या आहेत त्या कुणबी आहेत म्हणून, तर मग उरलेला समाज कोण आहे? तो पण कुणबीच असेल ना, ही मांडणी आहे, बरोबर? राजे मी म्हणतो ते बरोबर आहे? नाही, ऐका, ह्या 58 लाख नोंदी, 58 लाख नोंदीचा आकडा सुद्धा हे जे सांगत आहे इथे आपण एक समजून घेतलं पाहिजे की न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेबांनी ज्या नोंदी शोधल्या त्या 1950 पासून तर आतापर्यंत कुणाकुणाच्या शैक्षणिक आणि महसुली कागदपत्रावरती कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा, लेवा पाटील अशा नोंदी आहेत त्या शोधल्या आणि त्या शोधून तो 58 लाखाचा आकडा पुढे आलेला आहे, ज्याच्यामध्ये 37 लाख नोंदी ह्या फक्त आमच्या विदर्भातल्या आहे। आता पण विदर्भातला जो कुणबी आहे तो मराठाच होता ना सर, सुरू व्हायच्या पूर्वी तो भाऊच आहे ना, तो वेगळा कसा आहे? नाही, भाऊ जरी असला वेगळा नाही, मी म्हणून राहिलो ज्या नोंदी शोधल्या या बाबतीत मी त्या आधीपासून कुणबी लिहिलेल्या आहेत, त्यांची कमेंट लिहिलेल्या आहे। आमच्या विदर्भामध्ये पर्टिक्युलरली मी आपल्याला सांगू इच्छितो, विदर्भामध्ये मराठा हा शब्दच नव्हता, कुणबीच होता। कोकणामध्ये कुणबी आहे आणि मराठा आहे, दोन्ही आहेत काय, आणि त्याच्यामुळे ह्या ज्या नोंदी सापडल्या आमचे आजोबा पंजोबा, खापर पंजोबा यांच्यापासून फक्त कुणबी लिहिलेला आहे, मराठा शब्द त्यांच्या रेकॉर्डमध्ये कधीही नव्हता। आणि